हांव कार्मिना बार्बोजा तुमकां एरल टीव्हीच्या खबरापत्राक येवकार दिता। सोतेर येतोच मागासजातीच्या लोकांच्यो खूब काळाच्यो मागण्यो सगळ्या पयलीं शाती पाव काँग्रेस पक्षान उतर दिले। तशेंच गोंयच्या फुडल्या इली सावन एसटी समाजांतलो मुखेल मंत्री करूंक काँग्रेस पक्षान उतर दिले। फुडें आयकात। उपोषणाला आदिवासींची नीती बसली त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना त्याच वेळा आम्ही सांगितलं की काँग्रेस गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सेंट्रल मध्ये आल्यानंतर आदिवासींना राजकीय आरक्षण दिले जाईल आणि त्याच मताशी आज सुद्धा आम्ही सर्व सहमत आहोत की आदिवासींना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाची आदिवासींच्या संदर्भामधली भूमिका एससी असो एसटी असो ओबीसी असो या संदर्भामध्ये राहुलजी गांधी यांची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे की आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, मागासवर्गीयांना ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची काँग्रेसची आणि राहुल गांधींची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही काल जी बैठक झाली आदिवासी नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की आम्ही काँग्रेस पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासींचं रिझर्वेशन सगळ्यात पहिले प्राधान्याने गोव्यामध्ये दिले जाईल अशा प्रकारे स्पष्टपणे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे। इतकंच नाही तर राहुलजी सातत्याने सांगतायत की आदिवासी एससी असेल ओबीसी असेल राज्यकर्ते झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका राहुलजींनी काँग्रेस पक्षाने वारंवार देशापुढे मांडलेली आहे आणि गोव्यामध्ये आपल्यालाही माहित आहे, मला नाही माहित, परंतु आदिवासींचा कधी मुख्यमंत्री झालाय का गोव्यामध्ये? मला नाही वाटत की आदिवासींचा मुख्यमंत्री गोव्यामध्ये झाला असेल, परंतु काँग्रेसची भूमिका आहे की आदिवासींना सुद्धा गोव्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो यापर्यंत सुद्धा काँग्रेस आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवू शकतं याची जाणीव आदिवासी बांधवांना आहेत, एससींना आहेत, ओबीसींना आहेत। म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा आदिवासींचाही मुख्यमंत्री या ठिकाणी गोव्यामध्ये होऊ शकतो अशा प्रकारे आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची गोव्यामध्येही भूमिका आहे आणि देशामध्ये अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची अशी भूमिका आहे। शुक्रारा दीस म्हापशां केंद्राचो गृहमंत्री अमित शहाची चोमात जाली। ती चोमातीक भरपूर लोक आनी बीजेपीक तेंको दिवपी हाजीर आसले। लोकसभेच्या इले सावन 400 जागे मेळोवंक उत्तर आनी दक्षिण गोंयच्या मतदारांचो ताणें आदार मागलो आनी लोकांक उपोट्यांनी भायर सरून मतां घालची म्हूण सांगलें। भाइयों बहनों, मुझे बताओ जरा, अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए? जवाब दीजिए, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए? 70 साल तक एक कांग्रेस पार्टी राम मंदिर के मुद्दे को भटकाती रही, अटकाती रही, लटकाती रही। मोदी जी ने 5 साल में ही केस भी जीता, भूमि पूजन भी किया और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा कर कर जय श्री राम कर दिया। भाइयों बहनों, मत्स्य पालन के लिए मोदी जी ने बहुत बड़ी बढ़ोतरी की है और हमारे गोवा के अंदर 13,000 मछुआरों को बायोमेट्रिक कार्ड्स दिए गए, 10,000 मछुआरों को पीवीसी के कार्ड दिए और गोवा में 108 करोड़ के प्रोजेक्ट्स अलग अलग भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार ने चालू किया है। हमारे संकल्प पत्र के अंदर भी मछुआरों के लिए हमने ढेर सारी घोषणाएं की। अंत में गोवा वालों, मैं हिसाब देने आया हूं। 10 साल कांग्रेस की सरकार चली, 10 साल भाजपा की सरकार चली। मैं आज यहां से कांग्रेस के नेताओं को पूछना चाहता हूं, यूपीए की सरकार थी, आपने गोवा के विकास के लिए केंद्र से कितना पैसा भेजा? वो नहीं बताएंगे।
मगर मैं बता देता हूं, उन्होंने 6,300 करोड़ रुपया भेजा था और मोदी जी ने यही 10 वर्ष में 35,027 करोड़ और 11,000 करोड़ इंफ्रास्ट्रक्चर के लिए भेजने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। नया एयरपोर्ट मनोहर जी के नाम पर बनाया। 1600 करोड़ से गोवा सीमा से कुंडापुर तक 4 लेन तटीय राजमार्ग बनाया। 1500 करोड़ से जुआरी नदी पर केबल ब्रिज बनाया। 800 करोड़ से MES कॉलेज जंक्शन से बोगमालो जंक्शन तक 4 लेन फ्लाईओवर बनाया। मनोहर पर्रिकर कानाकोना बाईपास के बीच की दूरी कम हुई। 3,000 करोड़ से मोपा एयरपोर्ट बनाया। मत्स्य पालन के लिए 50 करोड़ दिए और इसके साथ साथ 1,000 करोड़ वाली 47 योजनाएं शुरू की। 400 करोड़ की लागत से NIT बना, FSL यूनिवर्सिटी बनी, आयुर्वेद संस्थान बना, सप्तकोटेश्वर मंदिर नया बना और समुद्री क्लस्टर बनाने के लिए भी सर्वे चल रहा है। ये समुद्री क्लस्टर जहाजों की डिजाइन के लिए बनेगा, जो पूरे भारत के जहाज अपने छोटे से गोवा के अंदर बनाने का काम। शुक्रारा दीस म्हापशा केंद्राचो गृहमंत्री अमित शहाची राजकी जमातीक गेलेले असताना कुडणे सांखळेचो 60 आनी 30 वर्सांचे पिरायेचो बाबूशो गांवकार ह्या संवसाराक वतरलो। कदेलार बसून आसलेल्या गांवकाराक आपणाक कितें जाता म्हूण सांगतच ताका वेगी वेगी म्हापशेच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत व्हेलो, पूण वयसांनी ताका आदींच मेलोलो म्हूण पुरगुटलो। म्हापशाच्या पुलिसाची सांगणे प्रमाणे हॉस्पिटलांत वतना वाटेर गांवकार काळजाचो आताक येवन मेलो। मुखेलमंत्री प्रमोद सावंत, पोरयेचे आमदार देवीवार राणे आनी पक्षाचे हेर वावुरपी वेगी वेगी हॉस्पिटलांत गेले। प्रधानमंत्री मोदीच्या फुडारपणाखाल लोकशायेची रीत कुशीत दवरून राष्ट्रपती राज चलयतात तसले BJP राजकारण चलयता ते विशीं काँग्रेस पक्षाचो फुडारी शाशी तरुणान हुस्को उक्तायलो। काँग्रेस पक्ष मैं नहीं हूं तत्व मानता म्हूण ताणें फुडें सांगलें। फुडें आयकात। It is that we are operating in a parliamentary system, not a presidential system. In a presidential system, the question is very relevant, who versus whom. In the parliamentary system, it is what versus what party, what ideology, what principles. That's what we're contesting on. I have often said that in our country, our big problem these days constitutionally is that we have a parliamentary system being run presidentially by Mr. Modi. That is the worst of both worlds. In a true presidential system, the legislature is autonomous and independent of the executive. In a parliamentary system, the executive emerges from the legislature, so they are two the same. Now, Mr. Modi has taken advantage of that, but he's running the country as if he's the president. We don't believe that's actually healthy for the country. We believe in the notion that a prime minister, as in the classic definition of the parliamentary system, is a first among equals. Number two, we have a coalition, and that coalition is going to be the one making the decision. It would be wrong for any one of us from any one party. Obviously, as a congressman, I would name a couple of Congress names. But what is important for you to understand is that there will be a number of parties that will come together. We will have the numbers to stop the BJP government and to offer an alternative government. And at that time, I'm sure that the leaders amongst themselves will be able to find a suitable name. Did you expect Mr. Deva Gowda to be Prime Minister in 96? Did you expect Dr. Manmohan Singh to be Prime Minister in 2004? Once the results are out, somebody will emerge and that person will manage the team. And our slogan will be, if you remember one of our slogans in the 2014 election campaign, which turned out to be very prescient, I want to use it again, is "Main nahi hum." We're hearing "main" all the time from somebody in Delhi. We are talking about a lot of collective experienced leaders working together to serve the country. शुक्रारा दीस रातीक वास्को KTC बासीच्या माळाशी एका इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मराक उजो पेटलो। रातच्या वेळार त्या ट्रान्सफॉर्मराचो दुवर मोडबान सोडटाना दिसतालो। उजो पालोवपी खात्याचे मनीस वेळार येवन तांणी 5 लाख रुपयाचे लुकसाण जावपाचे फाटायले।
ट्रान्सफॉर्मराक उजो लागपाचें सारकें कारण कितें तें आजून समजूंक ना. पूण त्या ट्रान्सफॉर्मरा भोंवटी कचरो उडयलोलो ताका लागून तो उजो पेटला अशें म्हणटात. A transformer suddenly erupted into flames near Vasco KTC bus stand, triggering panic among nearby residents. However, thanks to the swift response by the Fire and Emergency Services (FES), a potential disaster was averted, saving properties estimated at 5 lakhs. The exact cause of the fire remains unknown. TCPन 80,000 स्क्वेअर मिटरां शेतकी जमीन सेटलमेंटान रुपांतर केल्या म्हूण पिलेन सिटीजन्स फोरम म्हणटा. राज्यांतली हेर जाग्याकूय आनीक खूब जमीन रुपांतर केल्यात जावंक जाय असो फोरमान हुस्को उक्तायला. TCP मंत्री आनी मुखेल टावन प्लॅनराच्या आसऱ्याखाल हे जमनीचें रुपांतर जाला म्हूण फोरमान फुडें सांगलें. आज विश्वजीत राणो आनी राजेश नायक हे दोगूय आमचे गोंय कशें काबार करूंक फुडें सरल्या पळय ते. आमच्या पिलेन विलेजीन हेंच्यांनी 17(2) आनी 39(a) हो एक्ट काडून आमची 86,000 स्क्वेअर मिटर सुवात शेतांची, वॉचर लँड, स्लोप एरिया, एग्रीकल्चर लँड, मागीर बफर झोन हे सगळे एक्वायर करून सोडल्या बिल्डरांक लागून. बिल्डरांक खुशी करपाक हेंच्यांनी 17(2) आनी 39(a) हो एक्ट हाडून हे गोंय आख्खें काबार करपाक फुडें सरल्या. तुमी जाणा आसतले हेजे पयलू 16(b) काडलेलें. 16(b) काडलेलें तेन्ना कितें जाल्लें, आमी सगळे कोर्टान वचोन हे 16(b)चेर कोर्टान फायल केल्ली. आतां 16(b) आसा पळय तें थंयच आसा, तेजो फायनल रिजल्ट जावंकूच ना. तो कोर्टान आसतना ह्या विश्वजीत राण्यान आनी तो एक राजेश नायकान हो 17(2) आनी 39(a) हो एक्ट कसो हाडूंक जाता, कारण तेजेर फायनल अग्रिमेंट जावंकूच ना. 16(b) पळय आहा न्हू तेजेर फायनल अग्रिमेंट जावंकूच ना. पूण हेणेन हो एक्ट हाडून, हे 2 एक्ट हाडून हेणेन आख्खें गोंय काबार करपाचो तेणेन एक सोपूत घेतलेलो आहा आमकां दिसता. ना तुमी पळयलां पयर जेन्ना मोदी येयल्लो तेन्ना मोदीन अशें पांया पडोन गेलो आनी हें कोणाक मारली, विश्वजीत राण्याक. कित्याक हेंक मारली विश्वजीत राण्याक तेणेन, कारण विश्वजीत राण्यान हें गोंय सगळें काबार करून ताका पयशे धाडले तो खूश. मोदी खूश जावन तेणें ताका हेंक मारली. प्रमोद सावंताक हेंक मारूं ना, पार्टी प्रधानाक हेंक मारूं ना, ताकाच हेंक मारून कित्याक जालो म्हणजे हो विश्वजीत राणो हेणेन आख्खें गोंय काबार करपाचें. आमचे पिलेन गांवांत तर 86,000 स्क्वेअर मिटर तर सुवात हेणेन लँड हे एक्वायर केला, जाल्यार गोंयांत कितले केलें आसतलें. तुमी जाणा 2006 बाबुशान प्लॅन काडलेलो 2 एकरां. तोवूय तेन्नाय आमी पिलेन सिटीजन फोरम भायर सरोन आमी तेजेर बंद घातलेलो. उपरांत 2008 दिगंबर कामतीन 221 काडलो. तेन्नाय आमी कितें केलें, आख्ख्या गोंयांत गोंयकारांक एकठांय करून आझाद मैदानाचें मिटींग हाडून आमी तोवूय प्लॅन आमी बंद करूंक लायलो. फादर बिस्मार्क आमी सगळे आसले. फादर बिस्मार्क गोंयभर भोंवलो हें करपाक 221 बंद उडोवपाक, पूण ताका लागून ताकाय मारून उडयलो हेंच्यांनी. आनी आयज हो विश्वजीत राणे हो राण्याचो पोर आयज गोंयभर गोंयांत काबार करून फुडें सरला. आमी ताका गोंय काबार करूंक कशेंच दिवचें ना. आमी हो एक्ट पळय केला ताणें न्हू 17(2) आनी 39(a) हेचेर आमी ताका आमचें गोंय काबार करूंक कशेंच दिवचें ना. हायवे विस्तारूंक सोदता ताका लागून अडचणींक सांपडलेल्या बोमाच्या लोकांक सांगाती गोंयकारांनी मायेची सातवेर शाणेपण वापरून मोतां घालची म्हूण विनंती केल्या. हें इलेसांव म्हणल्यार फकत चालती आनी सोदांची घडणी न्हय, पूण धमकेंतल्यान वाटावंक गोंयांक परजोड फुडार फावो करपाची मोलादीक गोडी म्हूण तांणी सांगलें.
हे इलिसांव फकत प्रतिनिधीक वेंचूंक न्हय पूण मुळांतल्यान गोंयची राखण करप अशें तांणी फुडें सांगलें. एकदां कित्याक 5 दीस उरले इलेक्शनाक आतां आनी ही जी लढाई तुमी आतां म्हाका विचारलें की आमी बॉयकॉट करतले काय कितें म्हणून, पूण खरी जर आयज गोंयकारांक ही अस्तित्वाची लढाई आसा, ही हें राजकारण न्हू. आयज खंय तरी गोंय राखतले जाल्यार इतली वर्सां जे गोंय आमचें आसत खेळत आसा तें आयज खंय तरी संकटान येयलां. हें राजकारण न्हू. जें हे इलेक्शन जे 7 तारीख येयला पळय, हें इलेक्शन न्हू, ही गोंया खातीर लढाई आसा, गोंय राखपा खातीर लढाई आसा. आनी प्रत्येक गोंयकारान आयज प्रत्येक जो गोंयकार जेका खरें अभिमान आसा आयज गोंयचो तेणें भायर सरून वोट करपाची गरज आसा, गोंय राखपा खातीर वोट करपाची गरज आसा. आयज हें राजकारण पार्टीचें ना, हें गोंयकाराचें राजकारण आसा. आनी आयज ह्या माध्यमांच्यान हांव गोंयकाराक विचारूंक सोदता, गोंयकार न्हिदला काय कितें आजून तूं? गोंय आमचें सोंपत येयलें, गोंय ऑलमोस्ट सोंपलें. कित्याक आयज हांव पळयता तुमी तुमचे असले जे आयज व्ह्यूज घेवपाक भोंवता, बारीक लक्ष मारताले आमी, इतले दीस आमी ओग्गी आसले. आयज अशी परिस्थिती येयल्या, आपले विचार मांडटलो जाल्यार खंय तरी गोंयकार भिता. आपूण खंय मत मारतलो, आपले विचार बाबा आमची परिस्थिती कितें जाल्या ती बयान करतलो जाल्यार पासून आयज खंय तरी भिरान आसा मनशाक. म्हणजे पळय तूं गोंय खंय पावलां. आयज हे संकट गोंयाचेर जे येयला ते महाभयंकर आसा. आनी ह्या संकटांतल्यान जर गोंयांक भायर काडटले जाल्यार हे 7 तारखेची जी आमचे आतां हे इलेक्शन आसा ती गोंयच्या अस्तित्वाची लढाई आसा. हे वॉर आसा गोंया खातीर. जॅक शिकेरीन जे गोंय आमकां राखून दवरलेले त्या टायमार, तशीच ही आमची अग्नी परीक्षा आसा आयज. म्हापशाच्या श्रीदेव बोदेश्वर देवळांत चोरी केलेल्या 4 जाणांक कोंपोलीचे पुलिशेन धरले. दुबावान दवरलेल्या ह्या मनशांनी देवळांत सुरक्षेच्या मनशाक अटक करून थंयचे सुमार 10 ते 12 लाख तुडू चोरलेले. तांकां शेवटी कंपोली महाराष्ट्रा सापडायले. Khopoli police have successfully apprehended 4 individuals allegedly involved in a brazen robbery at the Shri Dev Bodgeshwar temple in Mapusa. The suspects, accused of stealing cash totaling approximately rupees 10 to 12 lakh after confronting and restraining the temple's security guard, were captured in Khopoli, Maharashtra. Among the seized items were 7 lakh rupees in cash, 3 mobile phones, and 3 screwdrivers. One of the accused had allegedly deposited a significant sum of 1.33 lakh rupees into a bank account belonging to a relative in Bangladesh. The robbery, captured on CCTV, prompted a cross-state investigation, leading to the swift apprehension of the suspects. Cooperation between Mapusa and Khopoli police played a crucial role in apprehending the culprits. दाव्या लोटली पंचायत कप टोर्नामेंटाच्या सेमीफायनलाच्या खेळांत गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान पोयतो माडो कुंकोडीच्या सांताक्रूज सोसायटी पंगडाक हारोवन फायनलांत भितर सरला. शुक्रारा दीस जाल्लेल्या ह्या खेळांत गार्डियन एंजलान मन बुलगावपी खेळ केलो. दोनूय पंगडांनी खेळाच्या मोडार उशालकाय दाखयली. खेळाच्या 10व्या मिनटाक गार्डियन एंजलाच्या आयवो कॉस्तान मारलोली बॉलादीक शॉट कुंकोडेच्या केलगोड्यांनी आडायली. खेळाचो पयलो भाग एकूय गोल नासतना खेळ बादाबाद उरलो. आयच्या खबरापत्रांत इतलेंच. हेराल्ड टीव्ही खबरापत्र आयकले देखून तुमकां देव बरें करूं. अदीक खबरां खातीर उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात.